कार्यसिद्धीसाठी आपल्याकडून होतील तेवढे परिपूर्ण प्रयत्न करायला हवेत। माझ्या भाग्यातच नाही असे म्हणून खचून जाणे योग्य राहणार नाही। पुरुषार्थावर विसंबून राहावे, दैवावर नाही। देव आपल्या हाती नाही, पण पुरुषार्थ नक्कीच आपल्या हाती आहे असा विचार घेऊन मलकापूर, कराड, सातारा येथील दयानंद बसुराज हिरोळे नावाचा ध्येयवेडा तरुण धारकरी शिवछत्रपती प्रतिष्ठान कराड येथून कराड ते उज्जैन हा जवळजवळ अंदाजे 1300 किलोमीटरचा प्रवास गुणेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर अशा ज्योतिर्लिंगाच्या दर्शन घेण्यासाठी शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आज हिंदुस्थान चौक कराड येथून निघाला आहे। आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांना पुरुषार्थ म्हटले आहे। धर्म आणि मोक्ष यांच्यात स्वतःचा पराक्रम, प्रयत्न, कर्तृत्व म्हणजे पुरुषार्थ मुख्य आहे आणि प्रारब्ध गौण आहे। धर्माचरण आणि मोक्षप्राप्ती दैवाने, प्रारब्धाने होणार नाही। त्यासाठी निर्धाराने स्वतः प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ करावा लागतो। कर्म, काम याची प्राप्ती मुख्य प्रारब्धावर अवलंबून असते। यावेळी पुरुषार्थ मौन असतो, परंतु काही ध्येयवेडी माणसे पुरुषार्थ जन्माला घेऊन आलेली असतात। कर्मण्य वाद्य कारस्ते फलेषु कदाचनम हे म्हटलं आहे ते उगीच नाही। अशा ध्येयवेड्या तरुणांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुंभार सहित मुख्य संपादक उत्तम देसाई, न्यूज 18 क्राईम टाइम्स, कराड। मी आज दिनांक 15/11/2024 दत्त चौकातून निघत आहे। विट्यात जाणार आज आणि तिथून एक धारकरी आहे, त्याच्यासोबत इथून पुढचा प्रवास सुरू करणार। कराडचा दयानंद हिरोळी हा कराड ते उज्जैन असा सायकल प्रवास करणार आहे। शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तो आज इथून निघत आहे। त्याने त्याचा प्रवास व्यवस्थित, सुरक्षित, सुखाचा करावा आणि शिवाजी महाराजांच्या बरोबरच उज्जैन महाकालचा आशीर्वाद घेऊन देशाने वा धर्मासाठी काम करावं, त्यासाठी त्याला आमच्या सगळ्यांची शुभेच्छा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.